तालुक्याच्या जालन्यातील मातुरी गावात दगडफेक करण्यात आलेली आहे। काही लोकांकडून ही दगडफेक करण्यात आली। अज्ञात लोक होती, मात्र या दगडफेकीमुळे एकच धापा उडाली। दगडफेकीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पोलिसांकडून आता तपास सुरू आहे। काही लोकांकडून ही दगडफेक करण्यात आलेली आपण बघतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं जालन्यातील मातुरी गावातील जे घर आहे ते दगडफेक झालेली आहे। काही लोकांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे। दगडफेकीमुळे मात्र एकच धावपळ उडालेली आहे। दगडफेकीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। फक्त मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ज्वलंत प्रश्न आहे। ओबीसी आणि मराठ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या जालन्यातील मातुरी गावात ही दगडफेक झालेली आहे। काही अज्ञात लोकांकडून ही दगडफेक करण्यात आलेली आहे। मात्र का दगडफेक केली याचं कारण मात्र समोर आलं नाही। मात्र हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय मातुरी गावातून। 13 जुलैपर्यंत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला आता मुदत दिलेली आहे। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावरून, सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावरून, कायदा करण्यावरून ही सगळी पार्श्वभूमी असतानाच आता मनोज जरांगेंचं जे मातुरी गाव आहे, जे जालना जिल्ह्यात येतं, त्या मातुरी गावात दगडफेक झालेली आहे। काही लोकांनी ही दगडफेक केलेली आहे। एकीकडे जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी देखील उपोषण केलं 10 दिवसांचं। त्यानंतर ओबीसी आणि मराठ्यांमध्ये एक प्रकारे संघर्ष पेटलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही जी दगडफेक झालेली आहे मातुरी गावात, ती कुणी केली, कुठल्या कारणासाठी केली, याबाबत आता पोलीस तपास करतायत। मात्र कारण स्पष्ट